हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स। आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू। मकर संक्रांती स्पेशल पाहणार आहोत तिळाचे लाडू। त्यासाठी ना मी ते ना 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। ते चांगले ना कडक होईस्तोवर भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता इथे ना तीळ भाजणार आहे। इथे मी पावशेर तीळ घेतलेत, 1 मोठी वाटी भरून। 2 छोट्या वाट्या असतील आणि 1 मोठी वाटी आहे। गावरान तीळ घेतलेले आहेत, त्याला टेस्ट आहे ना छान असते। आता आपण त्याला व्यवस्थित भाजायचे, म्हणजे कसं कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि जास्त भाजले पण नाही गेले पाहिजे, नाहीतर थोडेसे ना खायला वेगळे लागतात। सारखे हलवायचे आणि चांगले भाजून घ्यायचे। आता मी दे ना जेवढी वाटी तीळ घेतलीत ना तेवढेच वाटी गूळ घेतलाय। तीळ मी पावशेर घेतले होते, गूळ पण पावशेर घेतलाय। आपल्याला ना त्याचा इथे पाक करून घ्यायचा आहे। हिवाळ्यातील ना सगळ्यात पौष्टिक खाणं म्हणजे तीळ आणि गूळ। मुलं पण खातात आवडीने। आपला गूळ आहे ना इथे विरघळ आहे। आता गुळामध्ये ना खडे असतात खूप मातीचे वगैरे, मग आपण ना त्याला ना गाळून घेणार आहोत। पाणी असेल ना पाकामध्ये तर पटकन गाळलं जातं, पण आपला बिन पाण्याचा पाक आहे ना तर खूप मेहनत लागते गाळून घेण्यासाठी। थोडीशी मोठी छिद्राची चाळण असेल तर लवकर गळतं। आता इथे मी पाक पूर्ण गाळून घेतलाय आणि परत पाक करायला ठेवलेला आहे। आधी फक्त मी गूळ आहे ना विरघळून घेतला होता आणि तो गाळून घेतलेला आहे। आता मी याचा पाक करत आहे। पाणी नाही टाकायचं आपल्याला कुठलेही। आता आपण पाक झाला का बघणार आहोत। पाण्यामध्ये ना थोडासा पाक टाकून घ्यायचा आहे आणि त्याची गोळी होत असेल ना तर समजायचं झालं आहे आपला पाक। पाक आपला झालेला आहे। गोळी अशी टर्न वाजली ना प्लेटमध्ये टाकल्यावरती तर समजायचं पाक झाला आहे। जास्त पण कडक नाही करायचा आपल्याला पाक। आपण आता ना शेंगदाणे जे भाजून घेतले ना त्याचे साल काढून घेतलेत आणि थोडेसे ना बारीक केलेत। इथं मी विलायची पावडर टाकत आहे, 1 अर्धा चम्मच। थोडेसे ना शेंगदाणे मी ना खलबत्त्यामध्ये ना कुटून घेतलेत, थोडेसेच म्हणजे अर्धाले वगैरे केलेत। आता त्याच्यात तीळ टाकून ना आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। आणि तीळ ना जेवढे बसतील तेवढे टाकायचे गुळात, थोडे उरले वगैरे तरी चालेल, कारण की नंतर पण तीळ कामं येतात। माझे थोडेसे उरलेले आहेत, सगळे नाही बसलेत, कारण की शेंगदाणे पण होते ना 1 वाटी। तुम्ही शेंगदाणे अख्खे पण टाकू शकता, पण मी इथे थोडेसे ना खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेले आहेत। आता आपलं झालेलं आहे मिश्रण, बघा बांधता येत आहे। आणि हे लाडू ना आपल्याला गरम गरमच बांधायचे, थंड झाल्यावर ते बांधता नाही येत। हाताला खूप चटके लागतात गरम बांधायचे म्हटल्यावर, आणि थंड झाले की ते येत नाहीत मग बांधायला। इथे थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि गरम गरमच बांधायचे। छोटे छोटे बांधायचे, म्हणजे कसं मुलं एक घेतलं का पूर्ण खातात। खूप चटके लागतात, थोडेसे जपून, पण चटके जर नाही लागू दिले ना नंतर ते थंड झाल्यावर बांधता येत नाही। थोडासा आकार आहे ना नाही गोल आला तरी चालेल, नंतर देता येतो त्याला आकार, पण पटपट गरम आहे तोपर्यंत बांधून घ्यायचे। आणि तुम्हाला वाटत असेल ना आता याचे बांधता नाही येते थंड झाले तर थोडं तुम्ही परत गरम करू शकता गॅसवरती। आता मी ते सर्व बांधून घेत आहे पटकन। थोडासा पाण्याचा हात लावायचा, पाणी लावल्याने काही होत नाही, आपण तसे पण थंड व्हायला नाही 1-1.5 तास वरती ठेवणार आहोत, त्याच्यामुळे ते पाणी पण सुकून जातं, मग आपण डब्यात भरून ठेवायचे। आता मी ते सगळे बांधून घेते ना, सगळे बांधून घेतलेत। एवढे थोडेसे आपले तीळ उरले होते त्यातले, ते आपल्याला कशाला पण कामं येतात। मी ना थोडे ना वाटीने केले होते, बघा वाटीने केले ना तर पटकन पण होतात
गरम गरम आणि चटका कमी लागतो मेन म्हणजे. तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर तुम्ही वाटीने करू शकता छोटे. इथं माझ्याकडे थोडी मोठी होती बघा, छान दिसत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.